बॅडमिंटन. संध्याकाळी गट्टू आणि चिंकी आपला होमवर्क करत बसले होते. बाबा गट्टू चिंकी सोबत बसूनच पेपर वाचत होते आणि आई किचन मध्ये होती. तेवढ्यात बंटी आणि गुड्डी तिथे येतात. अरे गुड्डी बंटी, तुम्ही दोघं तर एकदम वेळेवर आला आहात. माझा आणि चिंकीचा अभ्यास तर आता होतच आलाय. मग आपण सोसायटीच्या ग्राउंड मध्ये जाऊन खेळूया, चालेल? अरे नाही गट्टू, आज तर बॅडमिंटन खेळायची इच्छा आहे माझी. पण गुड्डी, बॅडमिंटन खेळण्यासाठी तर आपल्याला शाळेजवळच्या ग्राउंडला जावं लागेल आणि ते घरापासून थोडं दूर आहे. हो चिंकी, पण आपण किती दिवसापासून बॅडमिंटन खेळलो नाही आहोत. मी माझ्या सोबत माझं बॅडमिंटनही घेऊन आलोय. बाबा गट्टू चिंकी आणि बंटी गुड्डीचं सगळं बोलणं ऐकत होते. गट्टू चिंकी मग बाबांना विचारतात, बाबा, आम्ही त्या ग्राउंड मध्ये जाऊ शकतो बॅडमिंटन खेळण्यासाठी? बेटा, ते ग्राउंड दूर आहे घरापासून. यायला तुम्हाला अंधार होऊ शकतो. असं जाणं सेफ नाही. काका, तुम्ही काळजी नका करू. आम्ही सगळे सोबत राहू आणि लवकर घरी येऊ. हो काका, गुड्डी बरोबर बोलतीये. आणि येताना आम्ही गट्टू चिंकीला अगोदर घरी सोडू आणि मग आम्ही जाऊ. गट्टू चिंकी, तुम्ही दोघे जातच आहात तर सोबत एक पाण्याची बाटली आणि थोडेसे स्नॅक्स सुद्धा घेऊन जा. अगं हो आई, बरं आठवलं. तू मला माझी क्रॉस बॅग दे, जी आपण पुंटून किड्सच्या वेबसाईट वरून मागवली होती. हो आई, मलाही माझी प्लश क्रॉस बॅग हवी आहे. मी त्याच्यातच माझी पाण्याची बाटली ठेवेन. आई दोघांची बॅग घेऊन येते आणि गुड्डी आणि बंटी त्या बॅग्स बघून खूप खुश होतात. वाव गट्टू चिंकी, या बॅग्स तर खूपच छान आहेत. बरोबर बोलला बंटी, हे तर मलाही हवं. किती मस्त आहे. थँक्यू गुड्डी बंटी. तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी गर्ल आणि बॉय बॅग मागवू शकता. आम्ही हे पुंटून किड्सच्या वेबसाईट वरून मागवलंय. एवढंच नाही तर तुम्हाला तिथे इतर अनेक खेळणी आणि इतरही कामाच्या गोष्टी मिळतील. ठीक आहे गट्टू चिंकी, आम्ही नक्की तिथून घेऊ. हो नक्की घेऊ. यानंतर गट्टू चिंकी गुड्डी आणि बंटी सोबत बॅडमिंटन खेळायला जातात. असंच 3-4 दिवस चालतं. गट्टू चिंकी रोज बॅडमिंटन खेळायला जायचे, पण यायला त्यांना अंधार व्हायचा. बाबांना त्यांची काळजी वाटायची. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी शाळेत गेल्यावर बाबा सेक्रेटरी अंकलना भेटायला त्यांच्या घरी जातात. अरे नमस्ते भाऊसाहेब, या कसे आहात? मी एकदम ठीक आहे सेक्रेटरीजी, पण एक परमिशन हवी होती. कसली परमिशन? मला असं वाटतं आपल्या सोसायटीच्या ग्राउंडमध्ये बॅडमिंटनची नेट लावावी. गट्टू चिंकी आणि त्याच्या मित्रांना बॅडमिंटन खेळायला शाळेच्या ग्राउंडकडे जावं लागतं, जे घरापासून दूर आहे आणि त्यामुळे यायला त्यांना बऱ्यापैकी उशीर होतो. अच्छा, तर ठीक आहे. आज सगळे मिळून संध्याकाळी सोसायटीमध्ये नेट लावून टाकू. ही तर खूप छान गोष्ट आहे. थँक्यू सेक्रेटरी. मग काय होतं, बाबा आणि सेक्रेटरी अंकल गट्टू चिंकी शाळेतून येण्यापूर्वीच ग्राउंडमध्ये बॅडमिंटन नेट लावतात. संध्याकाळी जेव्हा गट्टू चिंकीला बोलवायला बंटी आणि गुड्डी घरी येतात, तेव्हा बाबा त्यांना अडवतात. गुड्डी, बंटी आणि गट्टू चिंकी, आज तुम्हाला खेळायला त्या ग्राउंड मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. पण असं का बाबा? कारण मी आणि सेक्रेटरी अंकलने मिळून आपल्या इथल्याच प्लेग्राऊंड मध्ये बॅडमिंटनचं नेट लावलेलं आहे. आता तुम्हाला बॅडमिंटन खेळायला एवढ्या दूर जायची गरज नाही. आणि हे बघा गट्टू चिंकी, तुमचं जुनं बॅडमिंटन तुटलं होतं ना, तुमच्यासाठी मी नवीन बॅडमिंटन घेऊन आलोय. वाव, थँक्यू सो मच बाबा. आम्ही लगेच जाऊन सोसायटीच्या प्लेग्राउंड मध्ये नवीन नेट बघून येतो. मी तर खूप एक्सायटेड आहे. हो बाबा, मीही. थँक्यू बाबा. हो, थँक्यू सो मच काका. सगळी मुलं धावतच सोसायटीच्या ग्राउंड मध्ये नेट बघायला ते जातात. नेट बघून ते सगळेजण खूप खुश होतात. सगळी मुलं तिथे बॅडमिंटन खेळू लागतात आणि थोड्याच वेळात बाबा आणि सेक्रेटरी अंकल सुद्धा तिथे येतात. बाबा आणि सेक्रेटरी काका, तुम्ही आमच्या सोबत खेळा ना. खूप मजा येईल. आपण 2 टीम्स बनवू. हो गट्टू, एक टीम बाबांची आणि एक सेक्रेटरी काकांची. ठीक आहे मुलांनो, तुम्हाला माहितीये का, माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मी बॅडमिंटन चॅम्पियन होतो. मला नाही वाटत तुझ्या बाबांची टीम माझ्यासोबत जिंकू शकेल गट्टू चिंकी. असं आहे का काका? मग तर मी तुमच्याच टीम मध्ये राहणार. आणि मी सुद्धा. मग ठीक आहे, मी आणि चिंकी बाबांच्या टीम मध्ये. सेक्रेटरी काका, बाबांसोबत मी आणि चिंकी आहे. बघाच तुम्ही, आम्ही जिंकणार. हो, मग काय, मी आणि माझी मुलं काही कोणापेक्षा कमी आहोत?
बॅडमिंटनची ही मॅच सुरू होते आणि हळूहळू सोसायटीतली बाकी लोक सेक्रेटरी आणि बाबांमधली ही मॅच बघायला गोळा होतात. खरोखरच सेक्रेटरी अंकल छान खेळत होते, पण बाबा आणि गट्टू चिंकी ही कोणापेक्षा कमी नव्हते. थोड्याच वेळात बाबा गट्टू चिंकी सोबत गेम जिंकतात. ओहो, अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही तर तुमच्या बाबांसोबत मिळून बॅडमिंटन चॅम्पियनलाच हरवलं. खरे चॅम्पियन तर तुम्हीच आहात. तुम्ही सुद्धा खूप छान खेळलात सेक्रेटरी. थँक्यू सो मच काका आमच्यासोबत खेळण्यासाठी आणि ही नेट लावल्याबद्दल. आम्हालाच खूप मजा येतेय. तेवढ्यात आई सगळ्यांसाठी स्नॅक्स घेऊन येते. सगळेजण आईने आणलेले टेस्टी स्नॅक्स खातात आणि खूप वेळ बॅडमिंटन खेळतात. गट्टू आणि चिंकीचा घरामध्ये गोंधळ सुरू असतो. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पकडापकडी खेळत असतात. गट्टू जरा जोरात धावतो, त्यामुळे चिंकी त्याला पकडू शकत नसते. कितीही जोरात पळ गट्टू, मी तुला पकडणारच. जाऊन जाऊन जाणार कुठे? नाही पकडू शकणार. तुझे पाय माझ्यापेक्षा लहान आहेत. तुझा स्पीडही माझ्या इतका नाहीये. चिंकी ही तोंड वाकडं करून पुन्हा उत्तर देते. मी पकडेलच तुला. तर काय झालं, मी हळू पळते. बाबा तिथे जवळ बसून त्या दोघांना बघत असतात आणि आई तिकडे स्वयंपाकघरात उभ्या उभ्या त्यांना बघून म्हणते, अरे हळूहळू पळा दोघं. कोणाला लागलं तर त्रास होईल. तुमच्या बाबांनी तुम्हाला डोक्यावर बसवून ठेवलंय. माझं तर ऐकतच नाही. अगं माझं नाव कशाला मध्येच घेतेस? अगं मुलंच आहेत ती, कधी खेळणार मग ते? शाळेचा अभ्यासही केलाय त्यांनी, एवढा गोंधळ तर चालायचाच. असं बोलता बोलता ते गट्टूला डोळा मारतात. चिंकी ही स्माइल करते. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू बेटा. तुम्ही खेळा दोघे. आई ओरडेल. अरे मी आहे ना. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पळत असतातच की तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. गट्टू चिंकी बघा जरा दारात कोण आलंय ते. हा बेटा बघ बरं. अगोदर दरवाजा उघडा. यावेळी कोण आला असेल? गट्टू धावत जाऊन दरवाजा उघडतो तर शेजारच्या आजी आईला भेटायला आलेले असतात, जी बंटीची आजी असते. गट्टू त्यांना पाहून जोराने म्हणतो, हॅलो आजी. कोण आलाय बाळा? बंटीची आजी आलीये. आई हे बघून रागवते आणि म्हणते, अरे मैत्रीण आहे का तुमची? आजी आहे, त्यांच्या पाया पडून नमस्कार कर. हॅलो आजी काय म्हणतोय? चिंकी तूही आजीच्या पाया पड. गट्टू चिंकी दोघेही आजीच्या पाया पडतात. नमस्कार आजी. खूप खुश राहा तुम्ही दोघं. खूप शिका, खूप प्रगती करा. घरी जर कोणी पाहुणे आले तर त्यांना आत घेतात बाळा. अगं बाई, त्यांना का ओरडतेस? लहान आहेत अजून दोघे, हळूहळू सगळं शिकतील. तसं नाही हो काकू, पण मॅनर्स तर आत्तापासून शिकवावे लागतील ना. हो हो, ते तर खरंय. माझा आशीर्वाद तर नेहमी या दोघांच्या सोबत आहे. जसा माझा बंटी तशी ही दोघं. खुश रहा मुलांनो. अगदी बरोबर बोलतीयस तू. मुलांना मॅनर्स आत्तापासूनच शिकवावे लागतात. ठीक आहे, मी तुम्हाला बोलवायला आलीये. परवा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. सगळ्यांनी नक्की या. आता मी येते. ठीक आहे, थांबा बसा ना, मी चहा टाकते लगेच. अगं नको, इतर घरीही जायचंय. नंतर कधीतरी वेळ काढून येईन. असं म्हणून त्या निघून जातात. आई दोघांनाही आपल्याजवळ बोलावते. बाळा, नेहमी मोठ्यांचा आदर करावा, समजलं? जर बंटी आला तर त्याचंही असंच स्वागत करायचं. तो तुमचा मित्र आहे, वर्गमित्र. तुम्ही एकाच वयाचे आहात, पण तरीही त्याला हाय हॅलो केलं पाहिजे. सकाळी भेटला तर गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड इव्हिनिंग. अच्छा, मग आम्ही बाबांनाही सकाळी उठल्यावर हाय म्हटलं पाहिजे? हो बाळा, हे सगळे गुड मॅनर्स आहेत. तुम्ही माझी गोड मुलं आहात ना, शहाणी मुलं. म्हणून नेहमी चांगल्या सवयी असायला हव्या. शाळेतही शिक्षक भेटले तर त्यांना ग्रीट करायचं. इतर मुलांना शेक हँड. आई, ती गुड्डी तर माझ्याशी अर्धा वेळ भांडतच असते. मी नाही करणार हाय तिला. असं नाही बोलायचं चिंकी, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. हे बघ,
जर कोणी जवळचं असेल तर त्यांना सॉरी किंवा थँक्यू म्हणायला कचरायचं नसतं. ते कसं आई? अच्छा, पण आई शाळेत मुख्याध्यापिकांच्याही पाया पडायचं. बाबा जे एवढ्या वेळेचे शांतपणे ऐकत होते ते हसत म्हणतात, बेटा त्यांना गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून वेळेनुसार म्हणा, ते शाळेत असतील ना म्हणून. ओके बाबा. दुसऱ्या दिवशी दोघेही शाळेत जातात आणि आईबाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना ग्रीट करतात. हॅलो गुड्डी, आय एम सॉरी मी तुझ्याशी भांडले. तू सॉरी म्हणालीस चिंकी? हो, आई म्हणते सॉरी म्हटल्याने कोणी लहान होत नाही. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू नाराज झालीस तर मला नाही आवडत. पण चिंकी चूक तर माझी होती, मला सॉरी म्हणायला हवं होतं. हे बोलता बोलता ती थांबते. आय एम सॉरी चिंकी, आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड असशील. मी कधीच तुझ्याशी भांडणार नाही. दोघी एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यात वर्गात टीचर येतात. गुड मॉर्निंग मिस. गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण मॅनर्स शिकणार आहोत. तुम्हाला काय माहितीये मॅनर्स विषयी? कोण सांगेल? तेवढ्यात चिंकी हात वर करते. हा चिंकी, सांग. मोठ्यांच्या नेहमी पाया पडावं. ते जर घरी आले तर त्यांना पाणी देऊन चहा नाश्ताही द्यायचा. जर मित्र असतील तर सगळ्यांना हाय हॅलो आणि मिठी मारायची. अरे वा, किती चांगले संस्कार आहेत. बघितलं मुलांनो, ऐकलं चिंकीने काय सांगितलंय ते? वर्गातली सगळी जण एका आवाजात म्हणतात, येस मिस. आणि हो, सकाळी जर कोणी तुम्हाला भेटलं तर त्याला गुड मॉर्निंग दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर दिवसाच्या वेळात तुम्ही सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हणू शकता, कारण ती वेळ दुपारची झालेली असते. बाई, सगळ्यांना इव्हिनिंग किती वाजता म्हणायचं? तसं तर संध्याकाळीच म्हणायचं असतं, जेव्हा सूर्य अस्ताला जातो, कारण त्यानंतर तर रात्र होते. आणि हो मुलांनो, रात्री सगळ्यांना शेवटचं ग्रीटिंग गुड नाईट म्हणायचं असतं. मी माझ्या आई बाबांना गुड नाईट म्हणूनच झोपते मिस. व्हेरी गुड चिंकी. आणि मुलांनो तुम्ही? आम्ही मिस. वाव, किती छान आणि मस्त वर्ग आहे माझा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. गट्टू आणि चिंकी घरी येतात आणि तयार होऊन बंटीच्या घरी जातात. गट्टू धावतच जाऊन आजीच्या पाया पडतो. आजी नमस्कार. अरे खूप खुश राहा दोघं तुम्ही. खूप शिका, खूप मोठे व्हा. आई गट्टू आणि चिंकीला बघून मनातल्या मनात हसत असते. तेवढ्यात बाबा येऊन म्हणतात, थँक्यू, तू दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिलेस. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.